मी डॉक्टर कविता राणे. मुद्द्याचं बोला या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुद्द्याचं बोलाचा आजचा एपिसोड आहे अकोले मतदारसंघामध्ये. अकोल्यातले 5 आणि वाशिम मधला 1 अशा 6 विधानसभा मतदारसंघांचा मिळून हा लोकसभा मतदारसंघ बनतो. गेले जवळपास 20 वर्ष भाजपचं या मतदारसंघावर प्रभुत्व आहे आणि या वर्षी सुद्धा म्हणजे 2024 मध्ये सुद्धा हा मतदारसंघ चुरशीचा ठरणार आहे, कारण वेगवेगळ्या पक्षांचं इथे असलेलं प्राबल्य. आता अकोला मतदारसंघामधले मुद्दे नेमके काय काय आहेत मी नाही सांगणार आहे. एक खास पथक आमच्याकडे आलेलं आहे प्रभात स्कूलचं, ज्यांचा सांस्कृतिक मंडळ आपल्याला सांगणार आहे अकोलेकरांचे मुद्दे नेमके काय आहेत आणि ते पण हटके पद्धतीनं. अरे कथा सांगतो रसिक जनाना, अरे कथा सांगतो रसिक जनाना, ध्यान देऊनी ऐका जरा. कथा सांगतो रसिक जनाना, ध्यान देऊनी ऐका जरा. सामाजिक समस्येची तुम्ही, अरे सामाजिक समस्येची तुम्ही एकमताने का सदरा. जी जी रजी माझ्या राजा तुर, माझ्या सरजा तुर, माझ्या राजा तुर, माझ्या सरजा तुर. हे हा बाई 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 अशी हजारनी न बरं नाही केलं ग बया. काय सांगत की काय सांगू अहो याशी हजारनीनं बरं नाही केलं ग बया. या सामाजिक समस्येनं बरं नाही केलं ग बया. मग काय केलं ग बया. जीव कासा विष झाला ग बया, जीव कासा विष झाला ग बया, जीव कासा विष झाला ग बया, जीव कासा विष झाला ग बया. ए बया 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 लावलं केव्हाच. मग आता नेमकं मुद्द्याचं बोलशील का तू. अच्छा म्हणजे मुद्द्याचं बोलू. म्हणजे समस्या काय आहे ते सांग ना. हा मग तेच तर सांगते या. आता याचं विचारतोय. आता पाहिलं ना अहो किती दर वाढले, कितीही भाव वाढ. हा गॅस सिलेंडरचे भाव कुठे जाऊन पोहोचले. हा आजचा आपला युवक जो आहे हा युवक डिग्र्यावर डिग्र्या घेऊन राहिला, डिग्र्यावर डिग्र्या घेऊन राहिला, पण त्याला बिचाऱ्याला नोकरी नाही भेटून राहिली. काय करू मग, जीव होणार नाही का. म्हणून तर म्हणते जीव कासा विष झाला ग बया, जीव कासा विष झाला ग बया. बया शिवकाचा विष झाला ग बया. आता तू शिवकाचा विष झाला, पण आता दुसरं आणखी मुद्द्याचं बोल ना. मुद्द्याचं मी तेच तर बोलून राहिली ना. हा अहो किराणा बाजारात गेलं तर पहिले जुन्या काळात आपण पाहिलं ना अहो 10-15 रुपयात थैली भरून यायची. हा आहे की नाही. आता 10-15 रुपयाची थैलीच भेटते भाऊ. मग काय मुद्द्याचं बोला ह्याची सुरुवात याच्यापेक्षा छान काही होऊ शकत नाही. अकोला शहरातल्या या विधानसभा या लोकसभा मतदारसंघातले अनेक जण इथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडूनही मुद्दे जाणून घेऊयात. जीव कासा विष झाला ग बया. वा 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 वा, थँक्यू, धन्यवाद. तुमचे छान सुरुवात करून दिलीत कार्यक्रमाची. धन्यवाद धन्यवाद. काय आहेत का याच्या व्यतिरिक्त काही मुद्दे आहेत. अच्छा अच्छा अच्छा, चला तरुणांपासून सुरुवात करूया. 2014 मध्ये तरीपासून सिलेंडरचे भाव खूप वाढले, सोन्याचे भाव वाढले, डिझेलचे पेट्रोलचे भाव. सोन्याचे भाव वाढले तर काय फरक पडला. पण आमच्या सोयाबीनचं काय झालं. आमचं जे सोयाबीनचं आहे त्यावेळेस 6,000 रुपये फडणवीस साहेबांनी म्हटलं होतं की 6,000 रुपये 2014ला सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. आज 2024 आलं तरी आमचं 45-4,000 रुपये सोयाबीन चाललं. काय कास्तकार आत्महत्या नाही करणार तर काय करणार आहे सरकार. सोन्याचं काय होतं पण. सोन्याचं बहानाच होता ना तो. सोयाबीनच्या ऐवजी सोनं झालं. सोनं झालं. 2014 मध्ये केंद्रामध्ये पण भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. त्याच्यानंतर राज्यामध्ये आता जे भारतीय जनता पार्टीचं आणि शिंदे गटाचं सरकार आहे ते युवकांच्या प्रश्नांवर बोलत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाही, शेतमजुरांच्या प्रश्नावर बोलत नाही. अकोला जिल्ह्याचं जर आपण पाहिलं तर अकोला जिल्ह्याचा गेल्या 10 वर्षात कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही. इथं उड्डाण पूल तयार झालेला आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर या उड्डाण पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं होतं. निकृष्ट दर्जाचं काम झालं होतं या उड्डाण पुलाचं. बरं आता शेतकरी हा आमचे नुकसान भरपाईचे पैसे नाही भेटून राहिले. नुकसान भरपाईचे पैसे नाही भेटून राहिले. विमा पूर्ण मदत देत नाही, वेळेवर पैसे भेटत नाहीत. हा
लाईन रात्रीला मिळते. लाईन ऐका, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, हा मुद्दा ऐका सगळ्यांनी. रात्रीला काय करा, चोऱ्या होऊन राहिल्या, नवजलं गेले, जनावरांचा त्रास आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीजेपीचं सरकार आल्यापासून मॅडम मी तुम्हाला खरोखर एक गोष्ट सांगू देतो, झेरॉक्सवाल्याने दुकानं बनले आमच्या खेडेगावात. एवढ्या प्रत्येक कामासाठी एवढे झेरॉक्स आणि एवढे थंब लावून आमच्या बोटाच्या रेषा गेल्या, पण कर्जमाफी भेटली नाही, काहीच भेटलं नाही मॅडम. झेरॉक्सवाल्याने डबल माफी. मुद्दा महत्वाचा आहे. मी ठाकूरदास चौधरी. शेतकऱ्यांना कर्ज बिलकुल देत नाही. फडणवीस साहेब बोलले ते आम्ही सिबिल चेक करणार नाही, पण हे सिबिल चेक केल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्ज देत नाही. आले. हा. थांबा. हे अंध बांधव एक आपल्या सोबत आहेत, त्यांचा मुद्दा ऐकून घेऊ. थांबा. हा. बोला. आमचा मुद्दा हा आहे मॅडम की पहिले रोजगारी आणि काही लोकांना आमच्या घरकुल नाही भेटलेले, काही लोकांना भेटले. तर पहिला रोजगारचा मुद्दा, कारण आमचे परिवार आहे 1500 किंवा 1200 याच्यावर चालत नाही आमचे परिवार. आजकालचा मुद्दा असा आहे की भरपूर हे झाल्यामुळे, महागाई झाल्यामुळे त्याच्यात आमचं भागत नाही. तर याच्यावर काय सरकारने ज्याच्याकडे लक्ष द्यावं असा हा महत्वाचा मुद्दा आहे. हो, याच्याकडे लक्ष द्यावं. महिलांचे मुद्दे काय आहेत ऐकूयात. तर या ठिकाणी महिला अजिबात सुरक्षित नाहीये. अकोल्यामध्ये अकोल्यामध्ये दिवसेंदिवस या ठिकाणी महिलांवर खूप अन्याय आणि अत्याचार होतात. तर आता या ठिकाणी म्हणजे मागच्या 2 महिन्यापूर्वी खदानच्या पोलीस स्टेशनमध्ये कैलास टेकडीवर एका 12 वर्षाच्या मुलीवर सतत 1 वर्ष त्या माणसांनी अन्याय अत्याचार केले. आता परवा आणखी आम्ही एक घटना या ठिकाणी शिरला म्हणून गाव आहे, शिरल्याला सुद्धा महिला अत्याचार वाढले. वाढलेला आहे आणि महिलांच्या अत्याचार, आणखी किती महिला अत्याचार वाढतील काय आम्ही शासनाला. मी सफाई कर्मचारी आहे. मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला या ठिकाणी मी परमनंट सफाई कर्मचारी आहे. 30/5/2020 रोजी माझ्यावरती जातीवादातून प्राणघातक हमला झाला. वैयक्तिक नको. जुनी पेन्शन ही अत्यंत महत्त्वाची आहे. जुनी पेन्शन सरकार जे म्हणते की तिजोरीवर बोज पडेल, तर आमचं स्पष्ट प्रतिपादन आहे सप्रमाण. जुनी पेन्शन मॅडम, खासदार आमदार हे पेन्शन घेतात. मी सफाई कर्मचारी, सर्वात खालचा दर्जा सफाई कर्मचारीचा आहे. खासदार आमदार पेन्शन घेतात. खासदार आमदार पेन्शन घेत आहे, आम्हाला पेन्शन देत नाही. आमचा पेन्शनचा मुद्दा आला की बर ऐकला, हा मुद्दा ऐकला. आता मला सांगा, एवढे मुद्दे ऐकलेत, जर गोंधळात काय ऐकू आले असतील तर आता उत्तर द्या. जुनी पेन्शन पेन्शन अकोल्याच्या विकासामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कडे असलेले आता तुम्ही जर गोंधळ घालणार असाल मी कुणाकडे येणार नाही. गोंधळ घालाल मी येणार नाही. ओरडून घ्या, किती ओरडायचंय ते ओरडून घ्या. दोघे ओरडून घ्या. दोन्हीकडे केवढा घालायचा तेवढा घालून घ्या. मॅडम यांच्या जवळ कुठलेही मुद्दे नाहीत. अकोल्याच्या आजूबाजूचे सगळे हायवे सगळे फोरवे केलेले आहेत. जवळपास 2,500 कोटीचा निधी या जिल्ह्यासाठी खासदारांनी ओढून आणलेला आहे. आजूबाजूचे सर्व रस्ते क्लिअर झालेले आहेत. शहरातल्या प्रत्येक गल्ल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या झालेल्या आहेत आणि एलईडीनी पूर्ण जिल्हा चकाकलेला आहे. हायवे, मोठे पूल. बरं, गुन्हेगारीचं काय ऐक झालं, रस्त्यांचा मुद्दा झाला, गुन्हेगारीचं. आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात हा अकोला जिल्हा सुरक्षित आहे. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना महिला काय म्हणतात, सर्वसामान्य महिला म्हणतात कडे मुद्दे नाही आहेत. सर्वसामान्य नागरिकांचं रेटून सर्वसामान्य काम आहे. त्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्या आहेत आणि त्या आज खोट्या
वंचित महिला आघाडी सांगते की जिल्ह्यातल्या महिला असुरक्षित आहे. यांच्यासोबत सत्तेत असलेले उबाटा गटाच्या आमदारांवर 2 दिवसाआधी आरोप झाले की यांच्या नावाने धमकी देऊन एक गावगुंड एका महिलेची अत्याचार करतो त्या महिलेवर आणि त्यांचं नाव घेऊन पोलिसांना धमक्या देतो की माझ्या विरोधात कोणी काही करू शकत नाही. या उबाटा गटाच्या आमदाराचं नाव त्याच्यात आलेलं आहे. गोंधळ ऐकायला आला ना मी येणार नाही. गोंधळ ऐकायला आला मी कुठेही येणार नाही. जिथून गोंधळ ऐकायला येईल मी येणार नाही. तुम्ही शांत बसलात मी येईन. गोंधळ घालणार असाल तर येणार नाही. इथे MIDC आता एवढापर्यंत विकास झाला, विमानतळ सुरू झालं नाही, युवकांसाठी इथे रोजगार नाही. इथले युवक 5 MIDC आहेत की MIDC ते डेव्हलपमेंट नाही आहे. इथल्या कंपनी बाहेर गेलेल्या आहे. युवकांसाठी रोजगार नाही आहे. सांस्कृतिक भवन नाही आणि हे पूर्ण नकली लोक फालतूच्या गोष्टी करून आले. कोणी विकासात मिळणार नाही. मॅम, शिक्षणाचा प्रश्न आहे. आजकाल जे एज्युकेशन देत आहे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये खूप नीच दर्जाचं एज्युकेशन आहे. तर ते फुकट खराब क्वालिटीची खिचडी दिल्यापेक्षा त्यांनी जर तोच पैसा शिक्षणावर लावला तर आपला देश डेव्हलप होऊ शकते. आज प्रायव्हेट सेक्टरमध्ये लोकांना लुटलं जात आहे, पालकांना लुटलं जात आहे. 30-40 हजार रुपये फीस भरावं लागत आहे पालकांना. तर तेच पैसे जर यांनी गव्हर्नमेंटने आलतू फालतू खर्चावर खर्च करण्यापेक्षा जर शिक्षणावर खर्च केला तर भारत हा सगळ्यात श्रीमंत देश किंवा उद्योग देश राहणार नाही. मुद्दा आहे. अति विद्यार्थ्याची शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्याची परवा दिवशी 4 दिवसाअगोदर हत्या झालेली आहे. याच्यावर कोणी बोलायला गुन्हेगारी वाढली आहे. देशामध्ये रोजगार देण्यात असफल ठरणारी सरकार ही मोदी सरकार आहे. गेल्या अनेक वर्षापासून युवकांच्या हातांना काम नाही, युवक बेरोजगार झालेले आहेत. त्याच्यामुळे अकोला शहरामध्ये दंगे, प्रसाद, गुंडागिरी, मर्डर यासारखे बेरोजगारीमुळे व्यसनाधीनता वाढली. व्यसनाधीनतेमुळे महिला असुरक्षित आहे. तो आता म्हणते छत्रपतीचा हे आहे म्हणते. मागच्या महिन्यात आमच्या पब्लिक प्लेसला कपडे काढून टक्कल केलं महिलेचं. या बीजेपीच्या पहिल्या लाईनीत उभ्या राहिलेल्या माणसाला माहित नाही असला कसला कार्यकर्ता. या सरकारच्या कार्यकाळात अकोल्यात जर काही झालं असेल तर इथं एका मुलीवर अत्याचार झाला, तिचं केसाचं मुंडन केलं गेलं. हे सांगतात आम्ही इथं स्त्रियांचे आम्ही रक्षण करताना सत्कार आहोत. परंतु परवा या 4 दिवसाच्या पहिले इथं एका शाळकरी मुलाचा जो होतकर मुलगा होता, बुलढाण्यातून अकोल्यात शिकायला आला होता, त्याचा इथं खून करण्यात आला. अक्षरशः दिवसाढवळा गुन्हेगारी वाढली आहे. हा, आमचा अकोला हा महानगर म्हणून म्हटल्या जातो. पुढे मुद्दा बोला. आमच्या अकोल्यामध्ये मॅडम 95% जे सर्वसामान्य लोक आहे अजूनही अशुद्ध पाणी पिते आहे. पाण्याचा मुद्दा इथे मोठा आहे. बरोबर आहे ना. सर्वसामान्य जनतेचे हाल आहे. म्हणजे गेल्या 20 वर्षापासून बीजेपी सरकार इथे आहे, राज्यात आहे, केंद्रात आहे, जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे, महानगरपालिका सुद्धा. या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांनी बोललं पाहिजे. पाणी अशुद्ध पाणी, कमी पाणी आणि येतंय ते पण कमी. अमृत योजनेच्या ऐकून घ्या. अमृत योजनेच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातल्या हर गावात, हर शहरामध्ये, हर कानाकोपऱ्यात आता शुद्ध पाणी भेटत आहे. ते याच्या अगोदर भेटत नव्हतं. का शुद्ध पाणी मिळतंय का? अकोला जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, पाणी बोला का? पाणी शुद्ध पाणी अकोला शहरात भेटते आहे. शुद्ध पाणी शुद्ध मिळतंय. शुद्ध पाणी 100% प्युअर शुद्ध पाणी मॅडम. आम्ही मॅडम सुशिक्षित बेरोजगार आहोत. हा सभागृह नाही आहे. सभागृहात आम्ही केंद्राचं असो किंवा राज्याचं असो, विधानसभेत असो, सारखं हे कोको पाहायला भेटते. आज आम्ही बेरोजगार आहोत. आज आम्हाला पोरी कोणी देऊन राहिलो. या महाविद्यालयातून MSc झालेलो आम्ही लोक आहोत. आमच्या अकोला जिल्ह्यात एकही प्रकल्प आला नाही. युवकांच्या हाताला रोजगार नाही. इथल्या शाळा बंद करण्याचे हे सरकार निर्णय घेत आहे. काय करायचं आम्ही? जागा निघतात तर जागा भरल्या जात नाहीत, फक्त जागा काढल्या जातात आणि मोठे मर्डर झाला, हाताला काम नाही, रोजगार नाही, क्राईम वाढतोय शहरात. आणि हे सगळे जेवढे पक्ष आले आहेत हे फक्त इथं कोको करतायत. अरे आम्ही सामान्य तळमळीने बोलून राहिलो. आम्ही इथं आमच्या कास्तकाराचं काय, आम्ही याच महाविद्यालयातून शिकलेलो आहोत. प्रत्येक वेळा आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी फक्त सभागृहात कोको करतात, मस्ती करतात. आमचं काय पोरी नाही भेटवायला आम्हाला मॅडम इथं. आणि बघा थांबा ऐका. तुमचा मुलींचा मुद्दा आज रोजगार नाही. अकोल्यात कुठलाच उद्योग उभा झालेला नाही. गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. जुना सगळा भांडवलशाहीचा विषय इथं चालू आहे मॅडम. पुरी भांडवलशाही आहे. ठेकेदारी पद्धतीमध्ये सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. आज आम्ही सर्वसामान्याला रोजगार नाही,
भारताचे कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या भूमिकापणं भारतातला सर्वात मोठं कृषी विद्यापीठ या जिल्ह्यात आहे आणि ॲग्रिकल्चर ॲग्री टुरिझम सगळ्यात जास्त शेतीवर प्रक्रिया करणार आहे कृषी विद्यापीठ. तुम्ही ईसी मेंबर आमचं तळमळ हे काय, आम्ही पदवीधर आहोत. तुम्ही जसं भांडवलशाही करून कृषक भवन दिलं त्याच प्रकारे आम्हाला 5-5 एकर कृषी पदवीधरायला द्या. काय या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला रोजगार इथे मिळत नाही आहे. केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत इथे इन्क्युबेशन सेंटर चालत आहे. त्या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून इथे ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये जे पेटंट तयार करतात त्यांच्यासाठी उद्योजकता निर्माण करण्याचं काम करत आहे. भ्रष्टाचार आहे मॅडम. 5-5 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट उभे होतात म्हणून सांगतात 3 महिन्यात विकास पडला आमचा अकोल्याचा. काय कामाचा विकास आहे? त्या पुलाचा काय मुद्दा आहे? थांबा मी विचारते. मी विचार त्या पुलाचा काय मुद्दा आहे? 3 महिन्यात पण पूल कोसळला. मॅडम पूल व्यवस्थित चालू आहे. पूल आजपर्यंत यांनी सांगा की इतके मोठे उड्डाण पुलं झाली अकोल्यात. उड्डाण पूल उड्डाण पूल खाण्यासाठी लागत नाही. खाण्यासाठी उड्डाण पूल लागत नाही. खाण्यासाठी भाकर पाहिजे. शेतकऱ्याच्या भाव नाही. 3 महिन्यात पूल पडला. पावसाळ्यात ते खालच्या ब्रिज मधून नाव घेऊन जायचं का गाडी घेऊन हे झालं पाहिजे. राज्याचे 6,000 हे बघा माईक आहे आपल्याकडे, ओरडू नका, ऐकू येतंय. ब्रेकिंग न्यूज पूल जर कोसळला असता तर ब्रेकिंग न्यूज झाली असती. पूल कोसळला असता तर ब्रेकिंग न्यूज झाली असती. मॅडम आम्ही आशा सेविका आहे, आशा वर्कर आहे आणि नगरसेवकापासून मुख्यपर्यंत आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला 7,000 कबूल केलं. आता म्हणतात की आम्ही मजाकमध्ये केलं. हे मुख्यमंत्र्यांना शोभतं का? हे सत्तेत आहेत ना. यांनी आम्ही कोरोना काळात आमचा जीव धोक्यात घालून काम केलं आणि मुख्यमंत्री मॅडम तरी शासन लक्ष. काय तुम्ही अंगणवाडी सेविका असं कसं स्वतःच्या प्रकृतीची काळजी नको का? तुम्ही लोकांना कसं सांगणार? पोटाला भाकरी नाही म्हणून अंगणवाडी सेविका असं खातात का गुटखा? सगळ्यांनी ऐका, एक वेगळा आपल्या समाजातला असणारा तृतीयपंथीयांचा एक गट इथे आलेला आहे. त्यांना त्यांचे काही मुद्दे मांडायचे, त्यांच्याकडून ऐकून घेऊया. हम किन्नर समाधि से आए हैं. जितने भी हमारे अकोला के किन्नर है ये सब अपनी लड़ाई लड़ रहे हैं, है ना. कोई किसकी लड़ाई लड़ता, कोई किसके लिए. हमारे लिए कोई लड़ाई नहीं लड़ता, है ना. हमारे अंदर मतलब हमारे अकोला के अंदर 35 वोट है हमारे घर के किन्नरों के और अकोला के वोट है, कोई बाहर का वोट नहीं है ना. हमारे लिए कोणी आमच्यासाठी कोणी काहीच करत नाहीये. मी याच्या आधी कलेक्टर ऑफिसला पण बोललेली आहे की आमच्यासाठी एखादी खाली जागा पहा, कारण आमच्या लोकांना राहण्यासाठी पण जागा नाही. मग सगळे आपले आपले मुद्दे सांगताय तर मी पण माझा मुद्दे सांगताय की आमच्यासाठी थोडीशी हेल्प करा, बाकी काहीच नाही. काय मागणी आहे? जागेवरती जागा पाहिजेत, असं ओपन पीस कुठेतरी द्या की आम्ही लोक सगळे एकत्र छप्पर तयार होईल. घर चाहिए हम लोग रायपुर में. जैसे रायपुर में हमारे किन्नरों को 5 एकड़ जमीन दी है ना, और वैसे रायपुर में भी दी. तुमचा मुद्दा घरांचा आहे प्रामुख्याने. ठीक आहे, थांबा आता इकडे. या सरकारला 10 घंटे राहिलेले आहे. यांच्यावर भरोसा ठेवू नका. हे कधी जाऊ शकते. 10 घंटे राहिलेले आहे. 10 घंटे सरकार जाऊ शकते. मला असं म्हणायचं आहे की धर्म हा राजकारणाचा विषय असायला नको. मग खरोखर धर्म हा राजकारणाचा विषय असायला नको. जर खरोखर तुम्ही सामान्य माणसाचं काम करता तर तुम्ही रामाचा आधार घेऊ नका, रामाचा आधार घेऊ नका. तुम्ही सगळं पूर्ण धंदा करणं लावलेला आहे आणि पूर्ण कुठलाही तत्व निष्ठा ठेवलेली नाही महाराष्ट्रात. कुठल्या पक्षाचं काम करतं? मी कुठल्याही पक्षाचा नाही. आता सांगा, आता यांना ऐकू येत नाही. मी कुठल्याही पक्षाचा नाही. एक सामान्य नागरिक म्हणून मी प्रश्न विचारतो
की सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत ते बाजूला पडले. आता अकोल्यामध्ये स्विमिंग टँक करून नाही, तुम्ही आधी तिथे मांडलेला मुद्दा गांधी रोडचा धर्म हा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही. जर खरोखर हिंमत असेल, जर खरोखर सामान्य माणसाचं काम करण्याची तुमची कुवत असेल तर तुम्ही धर्म राजकारणामध्ये आणू नका. हा मुद्दा महत्वाचा. आणि अकोल्यामध्ये गांधीग्राम, तुम्ही खूप एक्साइट होता. थांबा जरा. गांधीग्रामच्या पुलाबद्दल बोला, तुम्ही या इकडच्या पुलाबद्दल बोला. मग झालेला जो पडला त्या पुलाचं काय, जो पडला त्या पुलाचं काय, 4 कोटी रुपये उत्तर द्या. शांत राहून द्या हो. शांत. जपणं, धर्माचा अभिमान करणं हे चूक नाहीये. धर्माच्या नावावर आतापर्यंत कुठेही मतं मागितले गेलेले नाही. शासकीय योजनेच्या जत्रेच्या माध्यमातून, सशक्त महिलांच्या माध्यमातून, नोकऱ्यांच्या माध्यमातून, अंगणवाडी सेविकांच्या पगारवाढीच्या माध्यमातून, या माध्यमातून सरकार पुढे जात आहे. बघा, तुम्ही जेवढं ओरडाल ना याच्यात आवाज फाटेल, काही जाणार नाही. विकास होत आहे ते यांचं वाचन कमी आहे, ते यांना बघितल्या जात नाही. यांनी वाचन करावं आणि धर्माचं राजकारण. जुनी पेन्शन झालं, जुनी पेन्शन. मॅडम कसं आहे की इथं व्यसनाधीनता इतके वाढलेले आहे, याच्यामुळे सगळ्यात जास्त क्राईम होत आहे. आणि नेत्यांना याची काही काळजी नाही, कारण त्यांना आता ईव्हीएम मुळे ते निवडून येत आहेत. त्याच्यामुळे ईव्हीएम मॅडम एकतर इतका अत्याचाराचं प्रमाण वाढलंय. आमची एक उमेद होती, विदर्भातले गृहमंत्री आहेत फडणवीस साहेब, आणि इतके अत्याचार रोजच्या रोज वाढतात. क्राईम. शेवटचा मुद्दा. नाही, तुम्ही खूप ओरडा. नाही, तुम्ही घोषणा खूप दिल्यात. तुम्ही मगापासून खूप वेळ घालवला. मॅडम, शेतकऱ्याला दिवसा वीज नाही आहे. पूर्व विदर्भातले शेतकऱ्याला दिवसा चला. हम अपना बोलेंगे, हमारा क्या लेके जाएंगे, हमारा कौन है यहाँ पर बोलने का? अरे बोला ना. सबका सुना. सगळ्यांचं ऐकलेलं आहेत. मुद्दे बरेच आहेत. आपल्या मर्यादित वेळेमध्ये जितक्या मुद्द्यांना स्पर्श करता आला, जितक्या मुद्द्यांवर चर्चा करता आली, आपण नक्की केलेली आहेत. पण इतक्यावरच हे मुद्दे संपत नाहीयेत. अकोल्यामधल्या आजच्या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या भेटूयात पुढच्या जिल्ह्यामध्ये. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.